आणि त्याच टाळ्यांमधून त्यांना आशीर्वाद द्यायचा यांच्यापेक्षा एक वेळ सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. तो भगवान परमात्मा प्रेमाचं सुख दिल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यामध्ये समाधानाची प्राप्ती करून तुम्हाला देत असतो. मग त्या भगवान परमात्म्याने आपल्याला प्रेम द्यावं, सुख द्यावं, समाधान द्यावं, याच्यासाठी आपल्यालाही काहीतरी करणं गरजेचं आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला एक आठ घातली. कोणती घातली? तुळसी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माला आहे, ज्याच्या कपाळाला गोपी चंदनाचा टिळा आहे, नाथबाबा सांगतात तो माझ्यासाठी सौभाग्याचे लक्षण आहे. आणि ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही, ज्याच्या कपाळाला गोपी चंदनाचा टिळा नाही, त्यानं गळ्यात 10 तोळ्याचं लॉकेट जरी घातलं तरी तो माझ्या दृष्टिकोनात कसा आहे? रानदेवीनं जेवी शृंगार पै केला प्रेमाविन झाला ज्ञानी कैसा. नाथ बाबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात की ज्याला या प्रेमातला आनंद कळला, ज्याला भक्ती प्रेम कळला, ज्याला भक्ती प्रेमाची महती कळली, त्याला त्यातला गोडवा कळला, तोच त्या भक्ती प्रेमामध्ये अनुभवी ठरला. कारणार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील हा झाला अभंगाचा सरळ सरळ गावार्थ. विडाला भक्ती करायची, प्रेम करायची, सर्वांनी लक्षपूर्वक लक्ष द्यायचं. भक्ती करायची, प्रेम करायची. भक्ती अंतःकरणापासून करायची, प्रेम अंतःकरणापासून करायचं. पण गंमत अशी, आपण जे करायला पाहिजे ते करत नाही, जे नको करायला ते केल्याशिवाय. तुम्हाला 200 रुपये देऊ का म्हणजे तुम्ही बोलता? थोडस बोलत चला ना, का तुम्हाला झोपा यायला तर नाही ना. भक्ती करायची पण अंतःकरणापासून करायची. आपण जे करायला पाहिजे ते करत नाही, जे नको करायला ते केल्याशिवाय. अजून थोडं मोठ्याने म्हातारा माणूस ऐकायला कमी येतं. आणि कीर्तनाचे नियम असतात. कीर्तनातला पहिला नियम, कीर्तनात बसल्याच्या नंतर दोन्ही हाताने टाळी, मुखाने भजन. कीर्तनातला दुसरा नियम, कीर्तनात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची पण बिना कामाची बडबड करायची नाही. आणि कीर्तनातला महत्वपूर्ण तिसरा नियम, कीर्तनात बसल्याच्या सारखं उगाच दलिंदर सारखं तोंड सोडून बसायचं. कधी गप्प्यात नंबर लागल सांगता येत. सावध बसायचं. भक्ती करायची पण अंतःकरणापासून करायची, नाहीतर आपली भक्ती वरच्यावर असते. कशी असते सांगू का तुम्हाला? आषाढ महिना आला, आषाढ महिन्यात आपण कुठे जातो? वारीला जातो. आषाढ महिन्यात पंढरीला जातो, पंढरीवरून घरी येतो आणि त्याच्यानंतर अमावास्या येते. आपली भक्ती अमावास्या येते. त्या अमावास्येचं नाव गटर नाही, दीप अमावास्या. तिचं नाव आहे दीप अमावास्या. एवढी सुंदर अमावास्या आहे ती. त्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. पण त्या दीप अमावास्याला आपण गटारात नेऊन घातलं आणि तिचं नाव काय केलं महाराज? गटार अमावास्या. 15 दिवस वारीला जातो आणि वारी झाल्याच्या नंतर आषाढ महिन्यामध्ये जो शेवटचा अमावास्याचा दिवस असतो, 15 दिवस गळ्यामध्ये माळ घालतो, कपाळाला भला मोठा टिळा लावितो आणि शेवटच्या दिवशी नको ते खातो ना. आपली भक्ती सांगते शेवटच्या दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी जे नको ते 2 पायाचं 4 पायाचं सगळं घालतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, आंघोळ करतो. आंघोळ केल्याच्या नंतर रात्रीचं खाल्लेलं जिरलेलं सुद्धा नसतं. बम बम बोले चाललं महादेवाकडे. बरं, एवढा महादेवाचा कट्टर भक्त होतो, एवढा कट्टर भक्त होतो, महिनाभर पायात चप्पल सुद्धा घालीत. एवढा कट्टर भक्त होतो, महिनाभर एक टाइम जेवत सुद्धा. आपण तरी सोमवार आणि शनिवारच धरतो, तो पठ्या आखा महिना उपास धरतो, फक्त एकच टाइम भाकर खातो. श्रावण महिना गेला, 2-4 दिवस गेले की मग आलं गणपती बाप्पा. मग गणपती बाप्पाची पूजा करतो. गणपती बाप्पा झाले का मग
पितृपक्ष, पितरांची पूजा. पितरांची पूजा झाली का मग आलं काय? काय आलं? सक्रात आली, दसरा आला. दसरा आला. हा, कुणी जर सक्रात म्हणलं असेल तर तुमच्यावर सक्रातच येते ती. दसरा. दसरा म्हणजे नवरात्र. 9 दिवस 9 साड्या, 10 दिवस 10 साड्या. या वर्षी 1 दिवस वाढवला महाराज. आता किती साड्या? 11. तुमचं झालंय ना? हा, अनुभव येतोय मग बरोबर. 10 दिवसाच्या 10 साड्या आणि आताचा दिवस वाढव आल्यामुळं महाराज 11 साड्या. सगळे अनुभवी मंडळीत तुम्ही. तुम्ही नाहीत ना? बाकीचे सगळे आपण, तुम्ही आणि सगळे एकाच पक्षाची माणसं आहेत आपण. फक्त लग्न झाल्यावर किती आनंद एकमेकाला विचारायचा. लगेच नाही विचारायचं. एक 4-6 वर्षांनी एखादं पोरग झालं का मग आनंद विचारायचा. असा आनंद द्विगुणित होतो ना, असा आनंद द्विगुणित होतो ना. नसतो झालं तर नवरात्राच्या 9 साड्या. देवीला आपण एवढं देवीच्या मागं लागतो, एवढं देवीच्या मागं लागतो. देवीला आपण 9 दिवस सोडीत. पहिल्यांदा कोणाची पूजा करीत होते? पांडुरंगाची. पांडुरंग झाल्याच्या नंतर महादेवाची. महादेव झाल्याच्या नंतर गणपती बाप्पा. गणपती बाप्पा झाल्याच्या नंतर पितृपक्ष. पितृपक्ष झाल्याच्या नंतर आईची एवढी पूजा करतो, एवढी पूजा करतो की त्या आईला आपण सोडी सुद्धा नाही. आईला देवीची पूजा करतो आपण, चांगली जोरदार देवीची पूजा करतो. मला सांगायचंय भक्ती करा आणि अंतःकरणापासून करा. अंतःकरणापासून करा. भक्ती केली कुणी केली? माझ्या राधेनं भक्ती केली. दृष्टांताकडे लक्ष द्या. ऐका, माझ्या राधेनं भक्ती केली. एवढी अंतःकरणापासून राधेनं भक्ती केली तर राधेच्या नसा नसामध्ये भगवान परमात्म्याचं नाम होतं. राधेच्या कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम होतं. आणि अंतःकरणापासून जर त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली, अंतःकरणापासून जर त्या भगवंतावर प्रेम केलं तर तो भगवान परमात्मा आपल्यावरती किती जरी मोठं संकट आलं तर त्या संकटाचं निरसन केल्याशिवाय राहत नाही. आणि त्या भगवंतानं आपल्यावरचं संकट निरसन करावं याच्याकरता तरी कमीत कमी आपण त्याचं नाव कंठात धारण करावं. आणि त्याचं नाव घेण्याकरता तर आपल्याला गोड शरीर दिलेलं आहे. एवढं गोड शरीर भगवंताने बघा ना किती सुंदर शरीराची रचना केली. राधेचं प्रेम माझ्या भगवान परमात्म्यावरती होतं. नितांत प्रेम होतं. प्रसंग सांगेल तुम्हाला. ऐका, एके दिवशी भगवान परमात्मा निवांत स्थळी बसले बरं का मावशी. भगवान परमात्मा निवांत स्थळी बसले आणि बसलेले असताना सत्यभामेनं रुक्मिणीनं पाहिलं. म्हणजे भगवंताच्या दोन्ही शेजारणी कोण? थोडस बोला ना मग. भगवंताच्या दोन्ही पत्न्या सत्यभामा आणि रुक्मिणी भगवंताला निवांत स्थळी बसलेलं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर विचार केला की आपले मालक एकटेच निवांत बसलेत. आता आपण दोघी भगवंताजवळ जाऊ आणि भगवंतासोबत निवांत गप्पा मारू. आपल्या मालकासोबत निवांत गप्पा मारू. अशा दोघींच्या अंतःकरणामध्ये विचार. सत्यभामा आणि रुक्मिणी दोघी भगवंताजवळ जाऊ लागल्या. जशा जशा भगवंताजवळ जाऊ लागला तसा तसा भगवान परमात्म्याचा काहीतरी गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला. काहीतरी गुणगुणण्याचा आवाज येतोय.
जशा जशा जवळ जातात तसा तसा गुणगुणण्याचा आवाज येतोय. सत्यभामा आणि रुक्मिणी भगवंताच्या जवळ गेल्या आणि व्यवस्थित ऐकलं तर भगवंताच्या मुखातून शब्द निघत होते, राधे राधे हो राधे राधे. भगवंताच्या मुखातून शब्द निघत होते, राधे 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 राधे. सत्यभामेनं रुक्मिणीनं आपल्या मालकाच्या मुखातून राधेचं नाव ऐकलं बरं का. सत्यभामेनं आणि रुक्मिणीनं आपल्या मालकाच्या मुखातून दुसऱ्याच कुणीतरी बाईचं नाव ऐकलं. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. सत्यभामा रुक्मिणी पळतच महालात गेल्या, पंच आरतीचं ताट केलं आणि भगवंत समोर येऊन म्हटलं, स्वामी तुमच्या मुखामध्ये कोणीतरी राधेचं नाव आहे, थांबा तुमची आरती करतो. असंच म्हणतील का भैया? पंच आरतीचं ताट घेऊन आलं, बरोबर ना? असं होईल का? होईल का? आपल्या मालकाच्या मुखामध्ये दुसऱ्याच कुणीतरी बाईचं नाव आहे हे तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुम्हाला काय काय होईल? तुम्ही आकाश खाली आणायला बसल्या. अहो तुम्ही तर एवढ्या खोडीच्या. यांनी फक्त एकच वाक्य बोलावं, काय? सकाळ सकाळ तुम्ही स्वयंपाक करत असावा, हे तुमच्या समोर बसलेले असावं, तुमच्या मनामध्ये एकच निश्चय असावा की आपल्या मालकाला भाजी गरम गरम ताटात वाढलेली, आता गरम गरम चपाती करायची आणि मालकाच्या ताटात वाढायची, मालकाला गरम गरम चपाती खाऊ घालायची. तुमचा स्वयंपाक चालू आहे, मालक तुमच्या समोर बसले आणि बसल्या बसल्या तुमची चपाती लाटून झाली, तुम्ही तव्यावर टाकली आणि मालक एवढंच म्हणले, तुम्ही एवढंच म्हणावं, आगो तो खालच्या आळीचा तुकाराम आहे ना, खालच्या आळीचा आहे काही तो कुणी नाही ना. तो खालच्या आळीचा तुकाराम आहे ना, तुकाराम त्या तुकारामची बायको. तुम्ही एवढंच म्हणायचं, चपाती तव्यावर टाकलेली तुम्हाला गरम गरम वाढायची. तो खालच्या आळीचा तुकाराम आहे त्या तुकारामची बायको. कामाला एवढी चपाडे, एवढी चपाडे बाया निम्म्या वाटतात आणि तुकारामची बायको थेट पडा. एवढं वर्णन कुठं करायचं? बायको पुढं, बायको चपाती जाळून टाकीन पण नवऱ्याला खाऊ घालायची. एवढ्या खतरनाक आहे, यांचा नाद नाही करायचा. कारण हे कुठल्या विद्यापीठाचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय तुम्ही, तुम्हालाच माहिती ते. असं सत्यभामेनं रुक्मिणीनं भगवंताच्या मुखामध्ये राधेचं नाव ऐकलं आणि विचारलं की कोण आहे राधा, कुठे राहते ही राधा, काय करते ही राधा? भगवंतानं सांगितलं ती माझी अर्धांगिनी शक्ती भक्ती राधा आहे. कुठे राहते? बरसाण्याला राहते. काय करते? काहीच करत नाही. तिच्याही मुखामध्ये माझं नाव आहे, दुसरं काहीच करत नाही. सत्यभामेनं रुक्मिणीनं विचार केलाय, आपल्या मालकाला कुणीतरी राधेने येड लावलंय, आपल्या मालकाला कोणीतरी राधेने येड लावलंय. आता ह्या राधेकडे एकदा तुम्ही असंच करता का तुम्हाला बरं वाटत?
कोणीतरी राधेनं वेळ लावलं, या राधेकडे आपल्याला बघायचंय, एकदा त्या राधेकडे जायचंय. सत्यभामा रुक्मिणी विचार करू लागल्या, तिच्याकडे जायचं आणि एकदा तिचा काटा काढायचा, तिला एकदाच मारूनच यायचं. एकदाची राधा मेली की भगवंताच्या मुखातलं नाव बंद होईल, मग भगवंताच्या मुखामध्ये मात्र आपलं नाव येईल. सत्यभामेचा रुक्मिणीचा विचार. सत्यभामा रुक्मिणी भगवंताजवळ गेल्या आणि भगवंताला बोलू लागल्या, स्वामी तुम्ही असंच म्हणतात नवऱ्याला? सत्यभामा रुक्मिणी भगवंत जवळ जाऊन म्हणतायत, स्वामी तुम्ही काय म्हणता? तुम्ही नवऱ्यासमोर बोलत नाही का? मग काय म्हणता तुम्ही? शामराव पाटील, भिका पाटील काय म्हणता? काय म्हणता का पिंट्याचा बाप? काय म्हणता तुम्ही? आहो का हो काय म्हणता? आहो म्हणता का? आहो म्हणता का? नक्की आहो म्हणता ना? आता बदलायच नाही. आहो या आहो म्हणतात बर का. आहो. दोघ जण नवीन लग्न झालेली जोडी गप्पा मारत होते आणि गप्पा मारत असताना ती नवीन लग्न झालेली मुलगी तिच्या मालकाशी बोलत होती. तिच्या मालकाला म्हणायची, आहो आपण पंढरपूरला जाऊ, आहो आपण आळंदीला जाऊ, आहो आपण तुळजापूरला जाऊ, आहो आपण जेजुरीला जाऊ, आहो सिंदखेडला सप्ताह चालू आहे तिथं जाऊ. ती मुलगी तिच्या मालकाला प्रेमानं आहो म्हणायची आणि त्यांच्या शेजारी एक जपानी जोडी उभी होती. ती मुलगी तिच्या मालकाला आहो म्हणली का ही जपानी जोडी जोरात जोरात हसायची. ती आहो म्हणली का हे अजून जोरात जोरात हसायचे. न राहून त्या जपानी जोडीला विचारलं, कारण ती तिच्या मालकाला प्रेमाने आदराने आहो म्हणती, ती आहो म्हणली तर तुम्ही हसता, नेमकं का हसता? त्यावेळेस ती जपानी जोडीनं सांगितलं की आम्ही जपानचे, आम्ही जपानचे, आम्हाला महाराष्ट्रातली सगळी भाषा कळते, आम्ही बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रात राहतो, पण ताई आम्ही आहो शब्दाला हसतो. आहो का हसता? ताई आमच्या जपानमध्ये आहो गाढवाला म्हणतात. तुम्ही काय म्हणता? मी अगोदरच म्हणते होते बंदायचं नाही. काय म्हणता? होय म्हणता का? आवाज म्हणता का? काही ठिकाणी होय म्हणतात. काय म्हणतात? होय. होय कुणाला म्हणतात माहिती का? होय शेतकरी बैलाला घेतो आणि शेतात जातो आणि नांगराला झुकितो आणि नांगराला झुकल्याच्या नंतर निम्म्या तासात नांगर गेला की मग बैल थकतो आणि महाराज बैल थकल्याच्या नंतर बैलाचा मालक चाबूक हातात घेतो आणि जोरात बैलाच्या पाठीवर टाकतो आणि टाकल्याच्या नंतर मालक बैलाला काय म्हणतो? तुम्ही काय म्हणता? आवाज म्हणता. असं काही म्हणा तुम्ही आणि तुम्ही माझ्याकडे बघू नका. माझ्याकडे जर बघत असलं तर मी महाराज म्हणते. ऐका, सत्यभामा आणि रुक्मिणी भगवंताला बोलताय, स्वामी तुमची राधा बरसाण्याला राहते. हो माझी राधा बरसाण्याला राहते. आम्हाला एकदा त्या राधेला भेटण्याकरता जायचंय, जाऊ का? भगवान परमात्मा बोलतायत, अवश्य माझ्या राधेला भेटण्याकरता जा, पण जाताना मोकळ्या हाताने जाऊ नका. माझ्या नावाचा काहीतरी प्रसाद घेऊन त्या राधेला भेटण्याकरता जा. सत्यभामेने रुक्मिणी विचार केला, एक राधेला भेटायला जायचं म्हणजे तिचा काटा काढायला जायचं. त्याच्यात देवाने सांगितलं की जाताना माझ्या नावाचा काहीतरी प्रसाद घेऊन जा. बरं मालकाची आज्ञा मोडता येणार नाही, मालकाची आज्ञा ऐकावंच लागेल. माझा प्रसाद म्हणून घेऊन जायचंय. काय न्यायचं? प्रसाद तर न्यायचंय, पण जायचं तर काटा काढायलाय. दोन कामं सोबत करायचे आणि एका खड्यात दोन पक्षी कसे मारायचे हे शिकायचं. कुणाकडं? कुणाकडं? आपल्याकडं. दोघींनी विचार केला. सत्यभामा आणि रुक्मिणी विचार करते, प्रसाद म्हणून न्यायचंय. काय न्यायचं? गरम 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 उकळतं दूध केलं आणि त्या गरम गरम दुधाला एका खापऱ्याच्या भांड्यामध्ये घातलं आणि सत्यभामेने रुक्मिणीने विचार केला, हे गरम गरम उकळतं असणारं दूध त्या राधेला पाजायचं. राधा ते दूध पिईल आणि दूध पिल्याच्या
आणि तिचे आतड्या कातड्यांवरून दूध गेलं की तिचे आतडे कातडे जळून जाईल आणि एकदाची राधा मरून जाईल. म्हणजे देवाने प्रसाद पाठवला तो दूध म्हणून न्यायचंय आणि आपल्याला काटा काढायचा तर गरम गरम उकळत करून न्यायचंय. सत्यभामेने रुक्मिणीनं गरम गरम उकळत दूध खापराच्या भांड्यात घेतलंय आणि तेच भांड घेऊन बरसाण्याला गेल्या, राधेच्या महालात गेल्या. विचार अंतकरणामध्ये एकच होता की भगवान परमात्माच्या राधेचं नाव मुखामध्ये घेताय, ती राधा दिसायला मात्र सुंदर असायला पाहिजे. महालामध्ये गेल्या, पहिल्या दरवाजाजवळ गेल्या, त्या ठिकाणी एक सुंदर दासी उभी होती. या दोघींनी त्या दासीकडे बघितलं, विचार केलाय एवढी सुंदर आहे, त्याच्या अर्थ हीच राधा असायला पाहिजे. जे आरी घातला मी नाही, तुम्ही ज्यांना भेटण्या करता आल्या त्या आतमध्ये आहे. दुसऱ्या दरवाजाजवळ गेल्या, जी बाहेरच्या दरवाजाजवळ दासी उभी होती ना तिच्याही पेक्षा सुंदर आतल्या दरवाजाजवळ उभी होती. यांनी तिला जे आरी घातला ती म्हटली, आहात तुम्ही ज्यांना भेटण्या करता आल्या त्या आतमध्ये आहेत. सर्व दरवाजे पार करून सत्यभामा आणि रुक्मिणी राधेच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या आणि बघितलंय तर राधा तुमच्या माझ्यासारखी नवी साडी घालून मेकअप करून बसलेली नव्हती, तर राधा एक लाकडी मंच आहे, त्या लाकडी मंचावरती राधा पडलेली आहे, केस विस्कटलेले, कपडे विस्कटलेले. आणि त्या राधेकडे बघितलं तर त्या राधेच्या मुखातून शब्द निघत होते, श्रीकृष्ण गोविंद राधेच्या मुखातून शब्द निघत होते, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ राधेच्या मुखातून निघणारा शब्द सत्यभामेने आणि रुक्मिणीने ऐकल्याच्या नंतर विचार करू लागल्या, तिकडे बघावं तर भगवंताच्या मुखामध्ये राधेचे नाव आहे आणि इकडे येऊन बघावं तर राधेच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे. सत्यभामा रुक्मिणी विचार करू लागल्या, चला गरम गरम दूध आहे, गार पडायच्या आत राधेला पाजलं पाहिजे. राधेला आवाज दिला, राधा आम्ही तुला भेटण्या करतो आहोत, एक नाही दोन नाही भजन चालू. राधा आम्ही भगवंताच्या कडे तुला भेटण्या करता आलो, एक नाही दोन नाही भजन चालू. राधा आम्हाला भगवंताने तुला भेटण्या करता पाठवलं, एक नाही दोन नाही भजन चालू. दोघींनी विचार केला, राधेला एवढं पाणी लवीत बसण्यापेक्षा दूध गार होईल, गरम गरम दूध तर राधा पिली पाहिजे. सत्यभामेने रुक्मिणीने विचार केला, आता डायरेक्ट सांगून टाकू. मग सत्यभामेने रुक्मिणीने आवाज दिला, राधा आम्ही भगवंताच्या पत्नी आलो, पण भगवान परमात्म्याने तुझ्यासाठी प्रसाद पाठवलाय. प्रसाद पाठवलाय म्हटल्यानंतर राधा ताटकन उठली आणि जशी उठली तशी यांच्या हातात असणारं खापराचं भांड घेतलं आणि ते गरम गरम उकळत असणारं दूध गडगड 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 पिऊन राधेने ते दूध पिऊन घेतलं. सत्यभामेने रुक्मिणीने विचार केला, चला गरम गरम उकळत असणारं दूध राधा आता पिली, आता थोड्या वेळात तिचे आतडे कातडे जळून जातील. आतडे कातडे जळून गेली की राधा मरून जाईल आणि आपण महालात जायच्या आत पाठीमागून निरोप येईल. सत्यभामेने रुक्मिणीने विचार केला, दोघी म्हटलं चला आपलं काम झालंय. त्यांचा परतीचा प्रवास चालू झाला. परतीचा प्रवास संपला, दोघी महालात गेल्या. संध्याकाळची वेळ झाली पण राधा गेल्याचा निरोप काय त्यांना आला नाही. संध्याकाळची वेळ झालेली, राधा गेल्याचा निरोप आला नाही. पण संध्याकाळी सर्वांचे भोजन झालं, भगवान परमात्म्याचं भोजन झालं आणि भगवान परमात्मा विश्रांती करता गेले. जुन्या काळात प्रथा होती बरं का मावशी,
भगवान परमात्म्याचं भोजन झालं, भगवान परमात्मा विश्रांतीला गेले. जुन्या काळात प्रथा होती, मालक दिवसभर थकले टाकलेले असतात म्हणून भोजन केलं की झोपी गेल्याच्या नंतर, मालक झोपायला गेल्याच्या नंतर पत्नीनं मागून जायचे, मालकाचे हातपाय दाबायचे, ही प्रथा होती जुन्या काळात. आता नाही. आताची गंमत कशी, थोडासा कामाचा लोड पडावा, पंचायत महाराज थोडासा कामाचा लोड पडावा, महाराज झेंडू बमची एक बाटली घ्यावी, फसा 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 डोक्याला फासावी, साडीचा पदर घ्यावा आणि डोक्याला कपसून आवळून बांधावा. आणि मालक आले तर मग मालकाला म्हणायचं, य लय डोकं दुखतंय, थोडस डोकं दाबून गेला. अवघड आताची परिस्थिती. आताच्या बाया काय काम सांगतील सांगता येत. काही काही ठिकाणी ते बाया घरात बसा, त्या सिरियल पाहतात तर नवऱ्याला पाणी भरायला घेतात. बऱ्याच ठिकाणी अवघड परिस्थिती. सत्यवान रुक्मिणी जुन्या काळातल्या प्रथेप्रमाणे भगवान परमात्मा भोजन करून विश्रांतीला गेले आणि दोन्ही पाठीमागून हात पाय दाबण्याकरता गेल्या. भगवंताचे हात दाबले, डोकं दाबलं, भगवान परमात्म्याचे पाय दाबले आणि आता तळ पायाचा तेल सोडायचंय म्हणून तळ हातावरती सत्यभामेनं आणि रुक्मिणीनं तेल घेतलंय आणि ते तेल आता सत्यभामा आणि रुक्मिणी भगवान परमात्म्याच्या पायाला चोळणार आहे. भगवान परमात्म्याचा पाय सत्यभामेने रुक्मिणीनं हातावरती घेतला आणि यांच्या तळ हात भगवान परमात्म्याच्या तळ पायाला लावायचा. तर यांचा तळ हात त्या भगवान परमात्म्याच्या तळ पायाला लागला नाही तर भगवान परमात्म्याच्या पायाला आलेले सुपारी एवढे खोड होते, त्या खोडाला सत्यभामेचा आणि रुक्मिणीचा तळ हात लागला. दोघे भगवान परमात्म्याला बोलू लागल्या, स्वामी उन्हात जाताना कमीत कमी पादत्राणे तरी घालायचे ना. भगवान परमात्मा बोलताय, सत्यभामा रुक्मिणी मी उन्हात गेलोच नाही तर पादत्राणे घालायचा संबंध आला नाही. स्वामी जर उन्हात गेला नसाल तर तुमच्या पायाला एवढाने मोठाले फोड आले तरी कसे. त्यावेळेस भगवान परमात्मा सत्यभामेला आणि रुक्मिणीला बोलताय, आज कुठे गेले होते, खरं खरं सांगा, खरं खरं सांगा, आज कुठं गेल्या होत्या, कुठं गेल्या होत्या. असं भगवंतांनी सत्यभामेला आणि रुक्मिणीला विचारलं, कुठं गेल्या होत्या. बरसाण्याला गेलो होतो. कशाला गेला होता स्वामी, तुम्हाला विचारून राधेला भेटण्याकरता गेलो होतो. भेटली का राधा. हो भेटली ना. बर काय म्हटली राधा. स्वामी राधा काहीच नाही म्हटली. मग स्वामी तुम्ही प्रसाद दिला होता. हो दिला का प्रसाद. दिलाय स्वामी. सत्यभामा रुक्मिणी सांगताय, स्वामी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तिला प्रसादही दिलाय, प्रसादही तिला दिलाय. काय होता प्रसाद. दूध होतं. दूध दूध होतं. कसं होतं दूध. भगवान परमात्मा विचारताय सत्यभामेला रुक्मिणीला, कसं होतं दूध. त्यावेळेस सत्यभामा आणि रुक्मिणी खरं सांगतायत मालकाला, स्वामी गरम गरम उकळतं दूध होतं. पण सत्यभामा आणि रुक्मिणी म्हणतायत, देवा आम्ही राधेला भेटण्याकरता गेलो, गरम गरम उकळतं दूध आम्ही राधेला घेऊन गेलो. राधा पिली का ते दूध. हो पिली ना. पण स्वामी आम्ही राधेला गरम गरम दूध पाजलं, पण त्या दुधाचं आणि या पोळ्याचं संबंध काय. त्यावेळेस भगवान परमात्मा बोलताय, सत्यभामा रुक्मिणी तुम्ही जे गरम गरम दूध राधेला पाजलं, जे उकळतं असणारं दूध त्या राधेला पाजलं, तुमच्या अंतःकरणामध्ये विचार होता की हे गरम गरम दूध राधेला पाजलं की राधेच्या त्या आतड्या कातड्यांवरून जाईल, राधेचे आतडे कातडे जळून जातील आणि राधा मरून जाईल. पण तसं झालं नाही. तुम्ही जे गरम गरम उकळतं दूध राधेला पाजलं ना, ते गरम गरम उकळतं दूध तिच्या आतड्या कातड्यांवरून न जाता तिच्या हृदयात माझे चरण असल्या कारणानं ते गरम गरम उकळतं दूध माझ्या चरणावरून गेलं आणि जे उकळतं दुधाचा परिणाम त्या राधेवरती न होता माझ्या पायाला आलेल्या फोडावरती झाला. दृष्टांत संपला. सिद्धांत गोडा हे ऐका. राधेला गरम गरम उकळतं दूध पाजलं कशा करतात. राधेचा काटा काढण्याकरता, राधेला मारण्याकरता. पण त्या दुधाचा परिणाम राधेवरती काहीही न होता त्या दुधाचा सर्व परिणाम भगवान परमात्म्यावरती झाला. जसं राधेच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याचे चरण होते, तसं तुमच्या आमच्याही हृदयामध्ये जर त्या भगवान परमात्म्याचे चरण असेल तर तो भगवान परमात्मा राधेसारखं किती जरी मोठ्याने संकट आपल्यावरती आलं तर निवारण केल्याशिवाय राहणार नाही. मग राधेची जशी भक्ती होती, राधेचं जसं प्रेम होतं तसं प्रेम
तशी भक्ती आपल्याही अंतःकरणात असणं गरजेचं आहे. पण आपली गंमत अशी झाली, आपली भक्ती एवढी फास्ट आहे आपली भक्ती एवढी पळती का आपली भक्ती थांबतच नाही. आपली भक्ती सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की आई जगदंबा, बुधवार आला की पांडुरंग परमात्मा, गुरुवार आला की दत्त महाराज, शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आला की बजरंगबली, आणि रविवार आला की बंडर खोबरं घ्यायचं, खंडेरायाकडे जायचं. भजनी लागा देव करा तैमरी.
सर्वांचा आवडतं दैवत का आवडतं मला अजून माहित नाही. बहुतेक दोन वाईकांचा धनी त्याच्यामुळे आवडतं काय मला ते माहित नाही. पण पुढे सर्वांच आवडतं दैवत मला पण आवडतंय. ऐका खंडोबा महाराज सर्वांचे आवडते. रविवार दिवस आपली भक्ती स्थिर नाहीये. भक्ती करायची पण अंधकरणापासून करायची. तुला तो एक भगवान परमात्म्याला साठवायला पाहिजे. कारण देह भक्ती करण्याकरता गोड देह आपल्याला भजनाकरता दिलाय. गोड देह दिलाय. या देहाचं सार्थक करावं. या देहाचं सार्थक करावं. आणि जर नाही केलं तर काहीच उपयोग होत नाही महाराज. हे जरी नाही शेवटी
शेवटी ज्याचं त्याच जाणार आहे. म्हणून तुम्ही काय करावं, गोड देह दिला ना, गोड देह या देहानं भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये साठवायचे. तो भगवान परमात्मा काय देतो, अवंकाचं दुसरं भगवान परमात्मा आपल्याला प्रेम देतो, सुख देतो, आनंद देतो, समाधान देतो. प्रेम जर करायचं असेल तर इथंच आहे, सुख जर करायचं असेल तर इथंच आहे, समाधान जर करायचं असेल तर इथंच आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू, आनंद जर मिळवायचा असेल तर तोही इथंच आहे. तुम्ही किती पैसा कमवा, ऐका, तुम्हाला जर आनंद प्राप्त करायचा असेल ना, तुम्ही किती पैसा कमवा, तुम्ही किती पैसा खर्च करा, तुम्ही लंडनला जा, तुम्ही जर्मनीला जा, तुम्ही फ्रान्सला जा, तुम्ही अमेरिकेला जा, तुम्ही कुलू मनालीला जा, तुम्ही गोव्याला जा, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही फिरा, किती फिरा, किती पैसा खर्च करा, पण जो आनंद माझ्या वारकरी संप्रदायात आहे तो आनंद जगाच्या पाठीवर कुठेच भेटू शकत नाही. म्हणून आनंदाने गा, नाचा,
नाचून गायलं याच्यापेक्षा आनंद दुसरीकडे होतच नाही. तुम्ही डीजे लावा, डीजे लावता ना, डीजे लावा. डीजेचा आनंद खरे आमच्या चाली चालू झाल्यावर. तुमचा डीजे फिकायचा आमच्या पुढं. पण इथं या, इथं आनंद मिळवा. पण आपण जिथं नाचायला पाहिजे तिथं नाचत नाही, जिथं नको नाचायला तिथं नाचल्याशिवाय. आपण जे खायला पाहिजे ते खात नाही, जे नको खायला ते खाल्ल्याशिवाय. थोडस बोला ना. जे प्यायला पाहिजे ते पीत नाही, जे नको प्यायला ते पिल्याशिवाय राहत नाही. कबूल होता. धन्यवाद. ऐका, जी गोष्ट आपल्याला जीवनामध्ये गरजेची ती आपण सेवन करायला पाहिजे. इथं हरिनामाचा रस प्यायला पाहिजे, तो रस नाही पेत आपण. पण दुसऱ्या नामाचा रस प्यायल्याशिवाय राहत नाही. बरं, तो दुसऱ्या नामाचा रस एवढा जोरदार आहे, त्याच्यात एवढी ताकद आहे, कुठून आली ती मला पण कळणार अजून. फार ताकद आहे त्या रसामध्ये. पण ऐका, त्याच्याही पेक्षा 4 पटीनं जास्त ताकद ही आमच्या हरिनामाच्या रसात. भगवान परमात्म्याच्या नामाचा रस घेतला पाहिजे, तो गाडा घेतला पाहिजे. पण जो घ्यायला पाहिजे तो घेत नाही, आणि जो नको घ्यायला तो घेतल्याशिवाय राहत नाही. प्रेमही जिथं करायला पाहिजे तिथं करत नाही, जिथं नको करायला तिथं केल्याशिवाय राहत नाही. खरं सांगा, आपलं प्रेम आपल्या बायकोवर आहे का नाही? आपलं प्रेम आपल्या बायकोवर आहे का नाही? नाही. हे बघा, तुमच्या घरचेच आहेत ना. आपलं प्रेम आपल्या मुलावर, आपलं प्रेम आपल्या मुलीवर, आपलं प्रेम आपल्या सुनावर, आपावर. लोक एवढ्यावर प्रेम करून थांबत नाही. आपलं प्रेम आपल्या कुत्र्यावर, कुत्र्यावर. लोक एवढे हुशार आहेत, जिथं प्रेम करायला पाहिजे तिथं करत नाही. कुत्र्यावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. आता लोकांना माणसं भेटाना का काय ते मलाही कळालं. आमच्याकडे एक जण होता, ते आमच्या संस्थेत नेहमी यायचा. जवळचा पाहुणा आहे आमचा, संस्थेत नेहमी यायचा. पण येताना एकटा नव्हता येत, मोठ्या गाडीत कुत्र्याला घेऊन यायचं. मी एकदा दोनदा जाऊन नंतर म्हटलं, पाहुणे तुम्हाला कुत्रा सोडून कोणी जोडीदार नाही का? एकदा तुम्ही जोडीवर आले ना, जेव्हा बघते तेव्हा कुत्र संग आणता. म्हणजे आपलं प्रेम आपल्या कुत्र्यावर, आपलं प्रेम आपल्या मांजरावर. जिथं प्रेम करायला पाहिजे तिथं करायलाच पाहिजे, तिथं नाही तर नको करायला. प्रेम करा तुम्ही, माझ्या भगवान परमात्म्यावरती प्रेम करा. बघा, प्रेम करायचं कुणाला शिकावं लागत नाही. छोटस बाळ जन्माला येतं, छोटस बाळ. ते छोटस बाळ जन्माला येतं, त्याला जेव्हा कळायला लागतं, बोलायला
लागतं त्यावेळेस त्याला त्याचं घर त्याचं विश्व वाटतं. त्यावेळेस ते प्रेम करतं कुणावर? माझं घर माझा देश आहे त्याची प्रतिज्ञा असते. त्यावेळेस प्रेम करतं ते. माझं घर माझा देश आहे, माझे घरातील मुलं माझे बांधव आहे आणि माझ्या आईवर माझे प्रेम आहे. थोडस बोला ना पुढं. माझ्या आईवर माझे प्रेम आहे ही त्याची त्यावेळेसची प्रतिज्ञा असते. पण तेच पोरग 6 वर्षाचं होतंय, शाळेत जातं. शाळेत गेल्याच्या नंतर त्या पोराची प्रतिज्ञा बदलली जाते. मग ते पोरग म्हणतं भारत माझा, सारे भारतीय माझे आणि माझ्या देशावर माझे. तेच पोरग आता जास्तच मोठं होतं, त्याचं लगीन होतं. आणि लगीन झाल्याच्या नंतर घरात बायको येते आणि बायको आल्याच्या नंतर मग त्याची प्रतिज्ञा बदलते. मग त्याची प्रतिज्ञा होती सासूरवाडी माझा देश आहे, सासूरवाडीतील मेहुणे माझे पाहुणे आहेत आणि माझ्या बायकोवर माझे आता एकदा भेटतच नाही. तुमच्याकडे भेटतात का? भेटतात, चांगले भेटतात. तुमच्याकडे भेटत असलं तर आम्हाला सांगा, आम्ही घेऊन जातो आमच्याकडे. आता बायकोवर प्रेमच करावं लागत राजा हो, नाही केलं तर बायको भेटत. फार अवघड झालंय, फार अवघड झालंय. तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही, पण आमच्या भागामध्ये जर पाहू गेलो तर आमच्याकडे मुली भेटतच नाही लग्नाला. मुली नाही असं नाही, मुलींना फक्त भाव वाढलाय. तुमच्याकडे अमर महाराज तसंच आहे काय? मुली भेटत नाही असं नाही, मुली आहेत पण मुलींना भाव वाढलाय. तुमच्याकडे केवढ्याला आहे पोरगी? असंच ना, केवढ्याला आहे तुमच्याकडे? आमच्याकडे 10 लाखाला. तुमच्याकडे 10 लाखाची बोली मग खाली खाली येते व्यवहारात ती. तिकडून 10 लाखानं चालू झाले की इकडून 1 लाखापासून चालू होती. अशाच बोलायला भेटत ना पुरींच्या. कोणाच्या? हो तर पुरी त्या भाग्यलक्ष्मी आहे, त्या धनलक्ष्मी आहे का त्या कसायच्या दावणीला बांधलेल्या गाय आहेत का दावणीला बांधलेल्या म्हशी त्या पुरी तर. आणि आपण खुशाल त्या पुरींचे भाव करतो. तर तुम्हाला एक पदर पसरते, हात जोडते, विनंती करते, तुमच्याकडे मुलीचं लग्न करण्यासाठी पैसे नसेल तर मुलीचं लग्न तुम्ही दारात करा. कुणालाच बोलू नका, कुणालाच बोलू नका. तिचे सासू सासरे येतील, तिचे 5-6 पाहुणे येतील, मुलाचे 5-6 पाहुणे, मुलीचे 5-6 पाहुणे, त्यांच्यात तुम्ही लग्न लावा. नाही तुमच्याकडे पैसे तर खुशाल बिनलाच्या सारखे पैसे घेता लग्न लाविता. एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा पैसे घेऊन मुलीचं लग्न लावताना तेव्हा तुमचा कन्यादान करण्याचा अधिकार संपलेला असतो. लक्षात येतंय का? ज्यावेळेस तुम्ही मुलाच्या बापाकडून पैसे घेता आणि मुलीचं लग्न लावता त्यावेळेस कन्यादान करण्याचा अधिकार संपलेला असतो. म्हणून राजावर पदर पसरते, हात जोडते, विनंती करते, मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाकडून 1ही रुपया तुम्ही घेऊ नका. तुम्ही एवढे भिकारी नाही का पुरीचं लग्न करू शकत नाही. तुम्ही लयच भिकारी असले तर माझ्याकडे घेऊन या, मी करून देते लग्न. पण तुम्ही अशा पुरी विकायचं काम करू नका. बघा, मुलगी ही धनलक्ष्मी आहे, भाग्यलक्ष्मी आहे आणि ज्या बापाच्या पोटी मुलगी जन्माला आली त्याच्यासारखा भाग्यवान या भूतालावर कुणीच नाहीये. तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्याकडे मुलगी, प्रेम करायचं, मुलीवरती प्रेम करा आणि त्या मुलीचं चांगलं करा. प्रेम करतोय आपण, समाजावरती प्रेम करतो, पण त्याच्याही पेक्षा परिवारावरती प्रेम करतो. त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम माझ्या भगवान परमात्म्यावर करा. पण प्रेम करण्याच्या अगोदर आठ टाकली, ती 8 तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कडवळा, वैष्णवांचा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी लागेल. कपाळाला गोपी चंदनाचा टिळा लावावा लागेल. नाथ बाबाला तोच भक्त आवडतो. नाथ बाबा सांगतात, ज्याच्या गळ्यात माळ नाही, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा नाही, तो माझ्या दृष्टिकोनात सौभाग्यवती स्त्रीनं थोडासा जरी शृंगार केला किंवा नाही केला तरी ती शोभून दिसते. पण ज्या माऊलीच्या कपाळाला कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, तिने किती जरी मेकअप केला तरी तो तिला शोभत नाही. हेच नाथ बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
किती जरी सुंदर केलं तर सोबत नाही ना ते सांगतात त्याच्या गळ्यात माळ नाही कपाळ गोपी चंद्राचा टिळा नाही त्याने किती जरी सुंदर केला तर तो माझ्यासाठी योग्य नाही म्हणून तर बाबा सांगतात काय म्हणतात ज्याला प्रेम कळलं ज्याला भक्ती कळली ज्याला ज्यांना आनंद कळला तो माझ्यासाठी अनुभवी ठरला अनुभवाचं शेवटचं
गोड आवाज आपल्याला ऐकायला भेटला.
शिवाजी महाराजांचं गीत म्हणावं. एक 2 मिनिटात छोटस गीत. वेळ फार झालेली आहे, 15 मिनिट उशीर झालेला आहे, पण आग्रह खातर आता म्हणून भागा रसो त्या ठिकाणी छोटस छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत गाणार आहे. सर्वांनी आनंदाने गीत ऐकावं, सर्वांनी आनंदाने गीत ऐकावं. शिवाजी महाराज महान राजे होते, सुरवीर राजे होते, एकच राजा या धर्तीवरती जन्माला आला. पण असा राजा जन्माला आला की माय बहिणीची इज्जत राखण्याकरता जन्माला आला. असा राजा जन्माला आला की नेहमी देवतांचे मंदिर टिकवण्याकरता माझा राजा जन्माला आला. कोण आणि सुरवीर माझा राजा होऊन गेला, असा माझा राजा जन्माला आला. पण आल्याच्या नंतर नुसतं तुमच्या आमच्यासारखं जन्माला आला नाही, तर माझा राजा जन्माला आल्याच्या नंतर तुमच्या आमच्यासाठी या माय बहिणींची इज्जत करण्याकरता, नवे नवे माय बहिणींच्या कपाळावरचं कुंकू व्यवस्थित राहण्याकरता माझ्या राजाने या धर्तीवरती केलंय काय? तुमच्या आमच्यासाठी रक्त सांडलंय. मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार, मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार. जे पडली गाडी मारली
झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्याच्या अगोदर उपस्थित सर्व गुणीजन वर्ग, सर्व महाराज मंडळी, सर्वांचे मनापासून स्वागत. सर्व माझे बालगोपाल वारकरी शिक्षण संस्थेतील त्यांचे मनापासून स्वागत. शिष्टीमाळे काका, बालदार चौकदार काका, त्याचप्रमाणे छोटी छोट्या मुली आहेत, मुलं आहेत, त्याचप्रमाणे आमची श्री कृष्णाई गुरुकुल मुलींची वारकरी शिक्षण संस्था, आमच्याही वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत. तुम्ही सर्व समस्त ग्रामस्थ सिंदखेडकर, आदरणीय महिला वर्ग, पुरुष वर्ग, युट्यूब वाले प्रमोद दादा असेल, त्यांचेही मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे ज्यांनी हे कीर्तनरूपी पुष्पात टाकलं, पदरात टाकलं, असे असणारे आदरणीय आपल्याच गावातील एक गोड आणि सोज्वळ व्यक्तिमत्व आदरणीय महेश दादा गव्हाणे, त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. पायाच्या प्रसादे काही बोलिलो मद क्षमा करणे संती योगे अंगभूत युक्ती ज्ञानेश्वर